आज आम्ही दोघं जण निघलो होतो पवना नदी चिंचवड येथे, कारण की आम्हाला तिथं थोडी साफसफाई करायची होती नदीची. त्यामुळे आम्ही दोघं पण निघलो होतो आणि जाताना म्हणलं चला रोहित शेटला घेऊन जाऊ. पण रोहित शेट म्हणले तुम्ही चालच पुढं, मी लगेच आलो. म्हणून म्हणलं बरं ठीक आहे चला आम्ही चाललो पुढं. मग हे तुम्ही आत्ताची सध्याची कंडिशन बघताय नदीची. एवढी नदी घाण झालेली आहे, म्हणजे जलपर्णी लोकांनी आणलेला कचरा वगैरे सगळं तिथंच आहे. अक्षरशः एवढं घाण आहे ना की तिथलं नदीचं पाणीसुद्धा सगळं हिरवंगार असं झालेलं आहे. मग आम्ही पुढं गेलो आणि मग हे साफसफाई चालू केली. पहिल्यांदा म्हटलं काठीने करायला पाहिजे, कारण की काय आहे आतमध्ये काय नाही अचानक जर काय बाहेर आलं तर. त्यामुळे पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही काठीने प्रयत्न करत होतो. थोड्या वेळ काम केलं ना आमची जी काठी आम्ही घेऊन गेलो होतो ती काठीच तुटली. म्हटलं बरं चला आता जाऊ द्या. मग म्हटलं चला आता हातानेच काम करायला पाहिजे. मग थोडा वेळ आम्ही हाताने काम केलं. पण ऊन एवढं होतं की काम करायचं म्हणजे एकदम असं घामाघूम झालं होतं आणि एकदम बेकार असं ऊन होतं, तुम्ही बघू शकता. आणि वरती एकदम असे कावळे-बिवळे एकदम आले होते डोक्यावर. आम्ही जवळपास 2 तास नदीची साफसफाई केली, पण आम्ही दोघंच होतो त्यामुळे जास्त काय असं झालेलं नव्हतं. पण ही जी घाण आहे ती कुणी ना कुणी साफ करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढं नदीला स्वच्छ ठेवता येईल तेवढं प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे नदीत कचरा वगैरे शक्यतो तर टाकू नका.